Hello friends, I am Umesh Silgari, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट या कोर्सचा आपण पहिल्या चॅप्टरची सुरुवात केलेली आहे. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मेजरमेंट. त्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट म्हणजे काय आहे आणि रिक्वायरमेंट्स ऑफ मेजरमेंट आणि मेथड ऑफ मेजरमेंट याबद्दल स्टडी केलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत. म्हणजे इन्स्ट्रुमेंट कोणत्या बेसवरती त्यांचे टाईप्स पडतात इन्स्ट्रुमेंटचे त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्समध्ये पहिला क्लासिफिकेशन आहे ऑटोमॅटिक अँड मॅन्युअल टाईप इन्स्ट्रुमेंट्स. सेकंड आहे सेल्फ जनरेटिंग अँड पॉवर ऑपरेटेड इन्स्ट्रुमेंट. आणि थर्ड आहे डिफ्लेक्शन अँड नल टाईप इन्स्ट्रुमेंट्स. आणि फोर्थ आहे ॲनालॉग अँड डिजिटल टाईप इन्स्ट्रुमेंट्स. आणि लास्ट आहे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट. तर आपण स्टेप वाईज एक क्लासिफिकेशन जे आहेत ते बघू सविस्तरपणे. तर पहिला आहे ऑटोमॅटिक अँड मॅन्युअल टाईप इन्स्ट्रुमेंट. ऑटोमॅटिक अँड मॅन्युअल टाईप इन्स्ट्रुमेंटमध्ये जर तुम्ही डेफिनेशन बघितलात सिम्पलमध्ये तर द मॅन्युअल इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्स द सर्व्हिस ऑफ an operator while ऑटोमॅटिक टाईप डज नॉट रिक्वायर एनी ऑपरेटर. म्हणजे मॅन्युअल इन्स्ट्रुमेंट जे असतात त्यांना एका ऑपरेटरची गरज असतो. म्हणजे एक सेपरेट ऑपरेटर त्याला लागतो मेजरमेंट करत असताना. तर ऑटोमॅटिक टाईप जे इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना ऑपरेटरची मेजरमेंट करताना ऑपरेटरचा गरज नसतो. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, सपोज समजा मी म्हटलो की मला एका बॉडीचं टेम्परेचर मेजरमेंट करायचं आहे. सपोज माझ्याकडे एक बॉडी आहे त्याचा मला टेम्परेचर मेजरमेंट करायचं आहे आणि मी त्यासाठी एक थर्मोमीटर मी यूज करालो टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी. तर मी काय करणार, जो थर्मोमीटर आहे ज्या ऑब्जेक्टची टेम्परेचर मला मेजर करायची आहे त्या ऑब्जेक्टला मी कॉन्टॅक्ट करेन. म्हणजे त्याच्या फिजिकली त्याला कॉन्टॅक्ट करेन आणि मग थर्मोमीटरमध्ये मला तो ऑब्जेक्टचं जेवढं टेम्परेचर आहे ते रीडिंग मला भेटेल. तेवढी रीडिंग मला भेटेल. ते रीडिंग घेण्यासाठी मला एक्सटर्नल एका ऑपरेटरला तिथं द्यायची गरज नाही आहे. म्हणजे हा जो आहे हा ऑटोमॅटिक टाईप आहे. रीडिंग जे आलेले आहेत ते डायरेक्टली ते स्वतःहून रीडिंग आलेले आहेत. त्याला म्हणजे एक्सटर्नल कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी स्वतः एक ऑपरेटर किंवा तिथं टेम्परेचर ॲडजस्टमेंट करण्यासाठी सेपरेट ऑपरेटरची गरज नव्हती. जर तुम्ही सेकंड बघितलात की मॅन्युअल टाईप इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणकोणते आहेत. जर तुम्ही बघितलात की जर तुम्ही बघितलात की वेस्टर्न ब्रिज टाईप रेजिस्टन्स थर्मोमीटर जे असतात ते मॅन्युअल टाईप इन्स्ट्रुमेंट आहेत. म्हणजे काय असतो, म्हणजे मी एक सिम्पलमध्ये तुम्हाला वेस्टर्न ब्रिज जे रजिस्टर सर्किट जे आहे ते कसं वर्क करतो मी एकदम थोडक्यात सांगेन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल ब्रीफ म्हणजे चांगल्याच पद्धतीनं आपल्याला ते स्टडी करायचं आहे. पण मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन की तो कसा वर्क होतो आणि तिथं मॅन्युअल ऑपरेटरची गरज कसा भासतो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर तुम्ही बघितलात वेस्टर्न ब्रिज टाईपमध्ये काय असतो, 4 रजिस्टर्स असतात R1, R2, R3, R4 आणि त्यांना ए पॉईंट आणि बी पॉईंटला एक वोल्टेज सप्लाय दिलेला असतो. म्हणजे आपण बॅटरी सप्लाय किंवा पॉवर सप्लाय दिलेला असतो. आणि अपोजिशन जे पॉईंट्स असतात C आणि D तिथं आपण व्होल्टमीटर लावून तो व्होल्टेज चेक करत असतो. कुठला व्होल्टेज हो, तर जो C पॉईंटपाशी आणि D पॉईंटपाशी जे व्होल्टेज जनरेट झालेलं त्या दोघांमधला डिफरन्स व्होल्टेज आपण व्होल्टमीटरच्या सहाय्याने इथं मेजर करत असतो. तर जेव्हा हा जो सर्किट आहे यामध्ये जर तुम्ही बघितलात तर R1, R2, R3 हे 3 जे रजिस्टर आहेत ते तिन्ही रजिस्टरचा व्हॅल्यू जे आहे तो आपल्याला नोन असतो. आणि R4 जे आहे तो सेन्सिंग रजिस्टर म्हणून काम करतो. म्हणजे आपल्याला ज्या बॉडीची टेम्परेचर मेजर करायची आहे तो बॉडी आपण
या आर एक्स जो रजिस्टर आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणतो आणि टेम्परेचरमुळं हा जो मटेरियल आहे रजिस्टरचा त्याच्यातली रजिस्टिव्हिटी जी असते ती कंटिन्युअसली चेंज होत असते. आपण फिजिक्समध्ये शिकलेलो आहोत किंवा ई ट्रान्सफरमध्ये आपण बघितलेलं आहे की एखाद्या मेटलचा त्याच्या टेम्परेचरनुसार त्याची रजिस्टिव्हिटी चेंज होत असते. त्याच पद्धतीनं मग त्यावेळी जेव्हा ते चेंज होत असतो त्यावेळी आपला जो हा व्होल्टमीटर असतो हा व्होल्टमीटर जो पहिला डिफरन्स होता 0 डिफरन्स होता पहिला म्हणजे टेम्परेचर सेन्स करण्याच्या अगोदरचा डिफरन्स हा 0 होता आणि आता एका रजिस्टरचं जर तुम्ही बघितलात की एकच मिनिट एका रजिस्टरचा जो आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आर एक्स रजिस्टरचा रजिस्टिव्हिटी चेंज झालेली आहे त्यामुळं इथं जो व्होल्टमीटर आहे तो डिफ्लेक्ट व्हायला चालू होतो. आता हा व्होल्टमीटर जो आहे तो 0पासून दुसऱ्या व्हॅल्यूपाशी डिफ्लेक्ट होतो का म्हणजे आर एक्सची व्हॅल्यू चेंज होत आहे टेम्परेचरनुसार. मग आपल्याला तो पुन्हा 0पाशी आणण्यासाठी काय करावं लागेल R3 जो असतो तो व्हॅरिएबल टाईप असतो म्हणजे यामध्ये आपण एकच मिनिट तर R3 जो असतो ना त्याची रजिस्टिव्हिटी आपल्याला कंट्रोल करता येते म्हणजे आपण रेजिस्टन्स त्याचे चेंज करतो. मग हा ए चेंज करण्यासाठी एक हा चेंज करायचं की जे व्होल्टेज आपल्याला भेटलेलं आहे व्हॅरिएबल ते जे चेंजेस झालेले आहे ते पुन्हा 0पाशी आणायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला R3चा जो रजिस्टर असतो रेजिस्टन्स व्हॅल्यू आहे ते चेंज करावं लागतो. त्यासाठी आपल्याला एक सेपरेट तिथं एक ऑपरेटरची गरज असते की R3ची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज करण्यासाठी. म्हणजे जसं आर एक्सची व्हॅल्यू चेंज होत असतो टेम्परेचरमुळं तसं R3ची व्हॅल्यू आपल्याला चेंज करून एकूण आपला जो प्रोडक्ट असतो RX आणि R1 जसा आपला प्रोडक्ट असतो ते आपल्याला एकूण म्हणजे जो सर्किट आहे तो आपल्याला नल कंडिशनला आणून ठेवण्यासाठी आपल्याला एक ऑपरेटरची गरज असते R3ची व्हॅल्यू कंटिन्युअसली व्हॅरी करण्यासाठी. मग त्याद्वारे आपण टेम्परेचर मेजर करतो. मग म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे यामध्ये आपल्याला एक सेपरेट ऑपरेटरची गरज आहे रजिस्टिव्हिटी चेंज करण्यासाठी R3ची. म्हणजे मी थोडक्यात जर सांगायचं झालं की म्हणजे मॅन्युअल टाईप इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत म्हणजे ते कसं काम करतात की मॅन्युअल टाईप इन्स्ट्रुमेंट जे असतात त्यांना एक सेपरेट ऑपरेटरची गरज असते आणि ते ऑटोमॅटिक टाईपचे इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना ऑपरेटरची गरज नसते. सेकंड टाईप आहे की सेल्फ जनरेटिंग अँड पॉवर ऑपरेटेड. सेल्फ जनरेटिंग अँड पॉवर ऑपरेटेड जर तुम्ही बघितलात की सेल्फ जनरेटेड इन्स्ट्रुमेंट्स आउटपुट इज सप्लाइड entire by input signal. The instrument does not require any outside power performing to its function. म्हणजे असले इन्स्ट्रुमेंट जेव्हा आपण इन्स्ट्रुमेंटमधून एखादी अननोन क्वांटिटी मेजर करत असतो तर ते इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करण्यासाठी त्याला सेपरेट एक्सटर्नली आपण पॉवर द्यायची गरज नाही आहे. ते इन्स्ट्रुमेंट जे आपण इनपुटला मेजरमेंट करण्यासाठी जे इनपुट दिलेलं आहे त्याच्यावरतीच ते आपल्याला मेजरमेंटचे जे रिडिंग्स आहेत ते रिडिंग्स तो देतो म्हणजे त्याला एक्सटर्नल पॉवर द्यायची गरज नाही आहे. तसल्या इन्स्ट्रुमेंटला म्हणायचं सेल्फ जनरेटिंग इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल तर तुम्ही बघितलात तर थर्मोमीटर आता जे आपण सांगितलेलं आहे की थर्मोमीटरला आपल्याला एक्सटर्नल पॉवर सप्लाय द्यायची गरज नाही. म्हणजे जे आपण व्हिडिओमध्ये आता जस्ट मी एकच हा जो थर्मोमीटर आहे याला आपण एक्सटर्नल पॉवर द्यायची गरज नाही. याला का आपण एखादी बॅटरी सप्लाय किंवा आपण कुठलं कॉम्प्रेस्ड एअर असली कोणत्याही प्रकारचं एक्सटर्नल सप्लाय देत नाही आहे तरी पण तो डायरेक्टली रिडिंग आपल्याला देतो. म्हणजे जे आपण इनपुट त्याला मेजरमेंट म्हणून देतो त्याचाच एनर्जी तो यूज करून तो आपल्याला रिडिंग देतो. याला म्हणायचं सेल्फ जनरेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट्स. आणि सेकंड टाईपमध्ये जर तुम्ही बघितलात किंवा अजून याच्यात जर बघितलात की बर्डाउन टूप प्रेशर गेज असेल किंवा पिटॉट टूप प्रेशर गेज असेल हे जे आहेत ते सेल्फ जनरेटिंग आहेत म्हणजे त्यांना एक्सटर्नल पॉवरची काही गरज नाही आहे. आता पॉवर टाईप जर म्हणलं तर पॉवर टाईपमध्ये काय असणार हो ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला रिडिंग देण्यासाठी आपल्याला जे रिडिंग देणार आहेत ते इन्स्ट्रुमेंट रिडिंग देण्यासाठी त्यांना एक्सटर्नल पॉवरची गरज असते. म्हणजे आपल्याला त्याला कॉम्प्रेस्ड एअर द्यावं लागेल किंवा इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला द्यावं लागेल म्हणजे किंवा हायड्रॉलिक एनर्जी द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला एक्सटर्नल पॉवर सप्लाय त्यांना द्यावं लागेल. त्यानंतर ते पॉवरचा यूज करून आपल्याला अननोन क्वांटिटी जे आपण मेजर करणार आहोत त्याची रिडिंग देतील. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर LVDT आहे लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर.
किंवा स्ट्रेन गेज आहे. स्ट्रेन गेज पण सेम आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं वेस्टर्न ब्रिज टाईप त्या पद्धतीचंच काम करतो. यामध्ये मी तुम्हाला म्हणलो होतो की आपल्याला एक पॉवर सप्लाय द्यावा लागेल. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक व्होल्टेज पॉवर सप्लाय द्यावा लागेल. म्हणजे हा जो इन्स्ट्रुमेंट आहे तो आपल्याला जे आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं असेल किंवा स्ट्रेन मेजर करायचं असेल आपण मेजर करू शकतो. पण त्यासाठी त्याला आपल्याला इनपुटला पॉवर सप्लाय द्यावा लागेल, इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय द्यावा लागेल. मग असल्या इन्स्ट्रुमेंटला म्हणायचं पॉवर टाईप इन्स्ट्रुमेंट. आता नेक्स्ट पॉईंट आहे, जर तुम्ही थर्ड क्लासिफिकेशन बघितला इन्स्ट्रुमेंटची, तर थर्ड क्लासिफिकेशन आहे डिफ्लेक्शन अँड नल आउटपुट इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे काय डिफ्लेक्शन अँड नल आउटपुट इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणते. आता जर नल टाईप बघितला तर दी नल टाईप instruments, the physical effect caused by the quantity begin to measure is nullified किंवा deflection maintained at zero by generating the equivalent opposite effects. म्हणजे जर तुम्हाला नल टाईप जर सिम्पल जर सांगायचं झालं की तुम्ही तराजू बघितला असेल तुम्ही वेट मेजरमेंट करण्यासाठी, तर यामध्ये कसं होतं की एका साईडला अननोन क्वांटिटीची मास जे आपल्याला मेजर करायचे आहे, मेजरंट जे आहे ते आपण तराजूच्या एका साईडमध्ये ठेवतो. दुसऱ्या साईडला स्टँडर्ड मास जे आपल्याला नोन आहे, स्टँडर्ड ॲक्युरेट नोन व्हॅल्यू आपण दुसऱ्या साईडमध्ये ठेवतो. मग काय होतो, जो आपला पॉईंटर असतो तो पॉईंटर ज्यावेळी मध्ये 0 पॉईंटला येतो त्यावेळी आपण असं म्हणू शकतो की लेफ्ट साईडचा जेवढा वेट आहे तेवढाच मास किंवा वेट तो राईट साईडलाही आहे, आपण असं म्हणू शकतो. म्हणजे यामध्ये आपण अननोन क्वांटिटी मेजरमेंट नोन क्वांटिटीची मेजरमेंट कधी इक्वल आहे म्हणून सांगतो, जेव्हा जो पॉईंटर असतो डिफ्लेक्शन पॉईंटर तो नल पॉईंटला म्हणजे 0 पॉईंटला येतो त्यावेळी आपण तसल्या इन्स्ट्रुमेंटला आपण म्हणतो की तो नल टाईप इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे आपला जो तराजू आहे जे आपण पहिल्या दुकानात बघत होतो तो तराजू नल टाईपचा आहे. म्हणजे जेव्हा ते नल पॉईंटला येणार किंवा 0 पॉईंटला येणार त्यावेळी लेफ्ट साईडचा जेवढा वेट आहे तेवढाच वेट राईट साईडला आहे असं आपण म्हणून, म्हणजे ते इक्विलिब्रियम कंडिशनला आहेत, इक्वल इफेक्ट दोन्ही साईडला, तसल्या इन्स्ट्रुमेंटला आपण म्हणणार की नल टाईप इन्स्ट्रुमेंट. आता सेकंड आहे डिफ्लेक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट. आता डिफ्लेक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणतं, द इन्स्ट्रुमेंट इन विच द मेजर्ड क्वांटिटी प्रोड्यूस्ड फिजिकल इफेक्ट्स विच deflect or displace the moving system of the instrument is known as a deflection type instrument. म्हणजे असले इन्स्ट्रुमेंट जे मेजरमेंट करण्यासाठी कोणत्याही फिजिकल इफेक्ट जे आपल्याला मेजर करायचे आहेत मेजरमेंट करण्यासाठी त्यांच्यातला जो पॉईंटर आहे तो डिफ्लेक्ट होतो, तो नल पॉईंटपासून डिफ्लेक्ट होतो आणि एखादी व्हॅल्यू आपल्याला देतो, तर तसल्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला म्हणायचं की डिफ्लेक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट. म्हणजे या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलात वेट मशीन आहे तर त्यामध्ये पॉईंटर जेव्हा 0ला असतो तेव्हा नो वेट कंडिशन, म्हणजे तिथं वेट नाही आहे. तुम्ही समजा एखादी वेट तुम्हाला मेजर करायचं आहे तर तुम्ही तो वेट या वेट लिफ्टवरती तुम्ही म्हणजे वेट स्केलवरती तुम्ही ठेवलात तर पॉईंटर काय करणार, तो 0पासून डिफ्लेक्ट होणार आणि ते तुम्हाला एखादी समथिंग एक रीडिंग देणार. सपोज म्हणलो मी 3 kg दिला, म्हणजे पॉईंटर आहे तो 0पासून 3 kg डिफ्लेक्ट झाला, म्हणजे या 3 पॉईंटपर्यंत डिफ्लेक्ट झाला आणि त्यावेळी आपल्याला तो अननोन क्वांटिटी जे होतं त्याची आपल्याला एक मेजरमेंट व्हॅल्यू भेटलेली आहे की तो 3 kgचा आहे. म्हणजे ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण जर बघितलात की पॉईंटर जो आहे तो जेवढा डिफ्लेक्ट होईल तेवढा आपल्याला तो मेजरमेंटची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे हा जो आहे तो डिफ्लेक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट आहे. जर तुम्ही पुढचा पॉईंट बघितलात ॲनालॉग अँड डिजिटल टाईप इन्स्ट्रुमेंट्स. ॲनालॉग अँड डिजिटल टाईप इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, जर ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट पहिला ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट, द ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट इज डिफाईन्ड ॲज द इन्स्ट्रुमेंट्स विच डिस्प्ले द क्वांटिटी टू बी मेजर्ड इन टर्म ऑफ द डिफ्लेक्शन ऑफ पॉइंटर. म्हणजे असले इन्स्ट्रुमेंट जे आपण जे मेजरमेंट करणार असतो, ज्या मेजरमेंटची आपण क्वांटिटीची आपण मेजर करत असतो त्यावेळी त्यावरचा जो पॉइंटर असतो त्या इन्स्ट्रुमेंटचा तो डिफ्लेक्ट होतो आणि आपल्याला तो मेजरमेंटची व्हॅल्यू देतो.
तसल्या इन्स्ट्रुमेंटला म्हणायचं ॲनालॉग टाईप इन्स्ट्रुमेंट. सपोज समजा एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपले जे जुने वॉचेस होते किंवा आपण जे वॉच यूज करतो हँडवॉच किंवा जे आपण वॉच घड्याळ वगैरे बघतो, तर त्यामध्ये काटे जे असतात पॉइंटर्स ते कंटिन्युअसली फिरत असतात व त्यावरून आपल्याला कळतो की टाईम किती वाजला, म्हणजे आपण टाईम मेजर करत असतो. मग जेव्हा ते काटे फिरत असतात ते ॲनालॉग टाईप झाले, म्हणजे पॉइंटर कंटिन्युअसली डिफ्लेक्ट होतो आणि त्यावरून आपल्याला रीडिंग भेटतो. किंवा तुम्ही जर जुने गाडी बघितलात तर त्यामध्ये स्पीड मेजरमेंटचा जो इन्स्ट्रुमेंट आहे त्यामध्ये पॉइंटर डिफ्लेक्ट होत होता की आपलं किती स्पीडवरती आपली गाडी सध्याला पळत आहे हे आपल्याला कळत होता. पण जर तुम्ही म्हणजे ॲनालॉग म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं की असले इन्स्ट्रुमेंट ज्यामध्ये पॉइंटर जो असतो तो कंटिन्यू डिफ्लेक्ट होत असतो आणि आपल्याला रीडिंग्स भेटत असते, त्याच्या डिफ्लेक्शनमुळे आपल्याला रीडिंग भेटतो, तसल्या इन्स्ट्रुमेंटला म्हणायचं ॲनालॉग टाईप इन्स्ट्रुमेंट्स. आता सेकंड आहे डिजिटल टाईप इन्स्ट्रुमेंट. द इन्स्ट्रुमेंट विच रिप्रेझेंट्स दी मेजरंट व्हॅल्यू इन फॉर्म ऑफ दी डिजिटल नंबर्स इज नोन ॲज दी डिजिटल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे असले इन्स्ट्रुमेंट आपण जे एखादी क्वांटिटी मेजर केला तर त्याचा रीडिंग जो आहे तो आपल्याला डिजिट फॉर्ममध्ये देतो, म्हणजे इन फॉर्म ऑफ दी डिजिटल फॉर्म नंबर फॉर्ममध्ये आपल्याला तो शो करतो, त्याला म्हणायचं की डिजिटल टाईप इन्स्ट्रुमेंट. म्हणजे आता जे आपण जर स्पोर्ट्स वॉच बघितलात तर त्यामध्ये पॉइंटर नसतो, तर आपल्याला डायरेक्टली टाईम जो असतो तो एका डिजिटल फॉर्मॅटमध्ये दिसतो, म्हणजे 8:40 7:40 हे जे आहे ते डायरेक्ट डिजिटल फॉर्ममध्ये दिसतो. किंवा जर तुम्ही आताचे जे स्पोर्ट्स बाईक असतात त्यामध्ये जर तुम्ही बघितलात की स्पीड जो मेजर करण्यासाठी स्पीड मेजरमेंट जो असतो तर तो डिफ्लेक्शन पॉइंटर नसून तिथं डायरेक्ट आपल्याला स्पीड डिजिटल फॉर्ममध्ये दिसतो, म्हणजे आपल्याला डायरेक्ट तिथं रीडिंग्स चालू असतात की 20च्या स्पीडनी गाडी 20 km/hच्या स्पीडने 40 km/hच्या स्पीडने गाडी पळाली, हे आपल्याला डिजिटल नंबरमध्ये आपल्याला शो होतो. असल्या इन्स्ट्रुमेंटला म्हणायचं की डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. हे झाला. तर पुढचा पॉईंट आहे, जर पुढचा पॉईंट बघितला की कॉन्टॅक्ट टाईप अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट्स. तर जे आपण कॉन्टॅक्ट टाईप अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप मेथड्स मेजरमेंट ऑफ मेथड बघितला त्याच पद्धतीनं कॉन्टॅक्ट टाईप अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट्स जी आहे. म्हणजे काय हो, म्हणजे एकच मिनिट, जर तुम्ही बघितलात कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, असले इन्स्ट्रुमेंट जे आपण मेजर करत असताना तो फिजिकली जे मेजरंट असतो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवतो, फिजिकली त्याला कॉन्टॅक्ट करतो, मग आपल्याला तो आपण जे मेजरंट आहे त्याची व्हॅल्यू मेजर करतो. असल्या इन्स्ट्रुमेंटला म्हणायचं कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट. सपोज समजा मी म्हणलो की माझ्याकडे एक बॉडी आहे त्याची मला टेम्परेचर मोजायचं आहे, तर मी या कॉन्टॅक्ट टाईप थर्मोमीटरने जर मी मोजणार असेल तर मला काय करावं लागेल, तो थर्मोमीटर जे आहे तो बॉडीच्या सरफेसला किंवा जिथं आपल्याला टेम्परेचर मोजायचं आहे त्याला फिजिकली कॉन्टॅक्ट करावं लागेल. फिजिकली कॉन्टॅक्ट केल्यावरती मग मला त्यामध्ये रिझल्ट शो होईल की त्या बॉडीचा टेम्परेचर किती आहे, त्यामध्ये आपल्याला रीडिंग्स भेटेल. म्हणजे हे झाला फिजिकली कॉन्टॅक्ट, म्हणून याला म्हणायचं कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट्स. आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट म्हणजे असले इन्स्ट्रुमेंट्स जे की डायरेक्टली फिजिकली जे मेजरंट असतात त्याला फिजिकली कॉन्टॅक्ट न होता ते आपल्याला रीडिंग्स देतात, त्याला म्हणायचं की नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे आता जे लेटेस्ट जे कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये आपण जे थर्मोमीटर यूज करायला की विदाउट कॉन्टॅक्ट म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट्स टेम्परेचर थर्मोमीटर्स, तर या थर्मोमीटरमध्ये आपण तो थर्मोमीटर जो आहे तो बॉडीला टच करत नाही आहे, तर तो बॉडीपासून थोड्या डिस्टन्सवरती ठेवून आपण टेम्परेचर मेजर करतो, म्हणजे हे नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे सिम्पल आहे की कॉन्टॅक्ट टाईप म्हणजे जो फिजिकली डायरेक्टली मेजरमेंटशी कॉन्टॅक्ट असतो आणि आपल्याला मेजरमेंटची व्हॅल्यू देतो, रीडिंग्स देतो, त्याला कॉन्टॅक्ट टाईप म्हणायचा. आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप म्हणजे असले इन्स्ट्रुमेंट जे फिजिकली मेजरमेंटशी कॉन्टॅक्टमध्ये नसता आपल्याला व्हॅल्यू देतात, त्यांना म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट टाईप इन्स्ट्रुमेंट. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे इन्स्ट्रुमेंटला कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आपण स्टॅटिक आणि डायनॅमिक्स कॅरेक्टरिस्टिक्सबद्दल बघणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.